भक्तावीण देवा कैसे रूप घडी शेवा शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा तुका म्हणे बाळ तुका देवावीण भक्ता कोण देते निष्कामता शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेहजाळ शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा विठ्ठला विठ्ठला तरुण तुलसीमालांकंधरं कंजनेत्रं सदयधबलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुझा अनुग्रहालो पावन राजरी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुझा अनुग्रहालो भक्तावीण देवा कैसे रूप घडे शेवा शोभविले रेरा सोने एके ठाई हिरा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो आपल्या महाराष्ट्राचे भूषण असणारे संत श्रीमंत जगद्गुरु भगवान संत श्रेष्ठ तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा भक्तांचं सुंदर वर्णन करणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आहे। आपण या अभंगावर या प्रसंगी यथामती थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू। आज हा जो कीर्तन सेवेचा योग आहे त्याचं कारण आहे आपल्या इथे भगवान रोकडेश्वरांच्या प्रति 12 वर्षांनी होणाऱ्या बिल्वकाष्ठमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा हा कार्यक्रम आपल्या येथील या पांगरा गावकऱ्यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित असणारा हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम गेल्या 12 वर्षापूर्वी जसा अत्यंत भव्य आणि दिव्य अशा प्रमाणात साजरा झाला होता तशाच पद्धतीनं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथं हा कार्यक्रम साजरा होत आहे। आजची ही कीर्तन सेवा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्याचप्रमाणे संयोजकाच्या वतीनं माझ्याकडे आहे। आपल्या या पवित्र कार्यक्रमाला भव्य आणि दिव्य कार्यक्रमाला संयोजक म्हणून लाभलेले आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंग महामेरू रामभाऊ काजळे इथं उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांच्या संस्थेतील नादब्रह्म संस्थेतील सर्व विद्यार्थीगण पंचक्रोशीतील थोर अशा प्रकारचे गायक वादक वृंद इथं उपस्थित आहेत। महात्मागण सुद्धा काही उपस्थित आहेत। त्यांच्या सानिध्यामध्ये ही अल्पशी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा। विठ्ठला 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 या भव्य आणि
आणि दिव्य कार्यक्रमामध्ये दररोज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी तुळशी रामायण कथा सत्संग सोहळा अत्यंत भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये साजरा होत आहे। परमपूज्य आदरणीय रामायणाचार्य हरिभक्ती पारायण रामराव महाराज ढोक नागपूरकर यांच्या मुखारविंदातून सुंदर कथा सोहळा चाललेला आहे। त्याचप्रमाणे दररोजचा कीर्तन सोहळा, आजची ही कीर्तन सेवा माझ्याकडे आहे। अल्पशा वेळेमध्ये ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। नरदेहात आलेले जीव मात्र त्यांनी भगवंताची भक्ती करावी, पण भक्ती करत असताना जे भक्त पूर्वीचे झालेले, ज्यांनी महान भक्ती करून भगवंताला साकार रूप धारण करायला लावलं, अशा प्रकारच्या भक्तांपेक्षा आपल्याला कधीही मोठं भक्त होता येणं शक्य नाही। पण भक्त आणि भगवंत या दोघांमध्ये थोडंसं श्रेष्ठत्व भगवंताला दिलं जात असतं। व्यवहारामध्ये जे काही असे सापेक्षित भाव आहेत त्याच्यामध्ये एकाला श्रेष्ठत्व दिलं जातं, एकाला कनिष्ठत्व दिलं जातं। जसं पिता पुत्र, त्याचप्रमाणे पती पत्नी, देवभक्त, गुरु शिष्य वगैरे जे हे नाते आहेत, स्वामी आणि सेवक यांच्यामध्ये एकाला श्रेष्ठत्व दिलं जातं, एकाला कनिष्ठत्व दिलं जातं। स्वामीला श्रेष्ठ मानलं जातं आणि सेवकाला कनिष्ठ मानलं जातं। गुरुला श्रेष्ठ मानलं जातं, शिष्याला कनिष्ठ मानलं जातं। पतीला श्रेष्ठ मानलं जातं, पत्नीला कनिष्ठ मानलं जातं। असं व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। पित्याला श्रेष्ठ मानलं जातं आणि पुत्राला कनिष्ठ मानलं जातं। तसंच इथं देवभक्तामध्ये सुद्धा पारमार्थिक जे नाते आहेत, गुरुभक्त आणि देवभक्त, गुरु आणि गुरुचे शिष्य, देव आणि देवाचे भक्त, असं जे हे पारमार्थिक नाते आहेत, दोन अत्यंत प्रेमाचे सलोख्याचे नाते, ज्या नात्यातून जीवाचा पारमार्थिक उत्कर्ष होतो, अशा या संबंधात सुद्धा देवाला श्रेष्ठत्व दिलं जातं, भक्ताला कनिष्ठ मानलं जातं, लहान मानलं जातं, नाही का। परंतु भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा थोडं वेगळ्या प्रकारानं प्रतिपादन करत आहेत, आपल्याला पाहायला मिळेल। भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराचं म्हणणं आहे की जसं पित्याला श्रेष्ठ मानतात पुत्रापेक्षा आणि पुत्राला कनिष्ठ मानतात, पण पुत्राला का कनिष्ठ मानतात, मुलाला का कनिष्ठ मानतात? अहो, मुलगाच नसेल तर वडिलाला वडील म्हणेल कोण, नाही का? मुलगा आहे म्हणून वडिलाला वडील म्हणणेपणा आहे, पत्नी आहे म्हणून पतीला पती म्हणणेपणा आहे। जर पत्नीच नसेल तर पतीला कोण पती म्हणेल? पत्नी नसल्यानंतर ह्याला कोणी पती म्हणेल का? म्हणणं शक्य नाही। जसं नोकरच नसतील तर ह्याला मालक कोणी म्हणेल का? अहो, नोकर आहेत म्हणून तुला मालकपणा मिळालेला आहे, नोकराने तुला मालकपणा दिलेला आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे। तसं भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा सुद्धा एकदा भगवंताला बोलताना सांगतात, देवा तुम्ही स्वतःला फार श्रेष्ठ समजायले, पण लक्षात ठेवा तुमचा जो देवपणा आहे ना तो आमच्यामुळे आहे, लक्षात ठेवा। आमच्या भावी तुझं देवपण हे का विसरून राहिलाशी। देवा तुम्हाला आमच्या भावनेमुळे देवपणा आहे, लक्षात ठेवा। तुम्ही देव आहात ठीक आहे, पण तुम्हाला देव बनवलं असेल तर आम्ही बनवलंय। आम्ही जर भक्त नसतो, सर्वस्वाचा त्याग करून जर अनन्य भावानं आम्ही भक्ती केली नसते तर तुम्हाला देवपणा सुद्धा कोणी दिला नसता, देवाला देवपणा सुद्धा आला नसता। पण आम्ही आहोत म्हणून तुम्हाला देवपणा हे लक्षात ठेवा। प्रेमातलं भांडण आहे बरं का तुकोबारायांचं, आणि प्रेमातल्या भांडणामध्ये ताटातूट होत नसते, प्रेम वाढत असतं, नाही का। रोषे प्रेम दुनवटे पडियंत याचेनी। पडियंता म्हणजे आवडत्या माणसानं जर रोष केला तर त्याच्यामुळं म्हणजे द्वेष वाढत नाही, उलट प्रेमाची अभिवृद्धी होते, प्रेमाचा पूर येतो, नाही का, असा आनंद होत असतो। आणि म्हणून भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा जे आहेत ना, भांडतायत ना भगवंताला, तर भगवंताला भांडत असताना ते प्रेमातलं भांडण आहे बरं का, वास्तविक भांडण नाही। आणि म्हणून सांगतात, देवा तुम्हाला जो देवपणा आहे तो आमच्यामुळे आहे, लक्षात ठेवा। आणि या संबंधातून थोडा भक्त ही काही सामान्य नाही, भक्ताला सुद्धा तुम्ही कनिष्ठ समजू नका, भक्त सुद्धा फार श्रेष्ठ आहे, हे सिद्ध करून दाखवायचं आपल्याला। पण भक्ताने काय श्रेष्ठपणा केला असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की देवाला देवपणा भक्तांनी आणून दिला। कशा पद्धतीने आणून दिला? अहो, देवाला काहीच नव्हतं ना, रंगरूप वगैरे काहीच नव्हता। भगवान रूपा बळे करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, रूपा बळे करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी हरिदासी। हरी आणि येला रूपाबळे करुणी खळे हरिदासी। भगवंताला रूपाला आणलं भक्तांनी। कसं आणलं म्हणजे बळच आणलं, बळच, नाही का। काही काही गोष्टी बळच करायला लावावं लागत असतात, काही ना काहींना इच्छा नसते त्या गोष्टी करण्याची आणि त्यांना जबरदस्ती करायला लावायला लागत असतात। जसं काही माणसांना कीर्तनाला यावंसं वाटत नाही,
पण त्यांना जबरदस्ती आणावं लागतं आणि काहींना आवडतं यायला बरं का, काहींना आणावं लागतं नाही का, काहींना पारायण करायला बसवावं लागतं, त्यांना आवडत नाही बरं का. मग जसं पारायणाला जबरदस्ती आणलं, जसं कीर्तनाला जबरदस्ती आणलं, तसं भगवंताला सुद्धा आणि येला रूपा बळी जबरदस्ती रूपाला आणलं. कसे होते परमात्मा पहिले? परमात्म्याला काहीच नव्हतं ना, रंग नाही, रूप नाही, वगैरे काहीच कुठल्या प्रकारचं नाही. अशा प्रकारची परमात्म्याची स्थिती होती. परमात्मा निर्गुण निराकार स्वरूप स्थितीमध्ये होते. न रूप, न वर्ण, न गुण कुठल्याही प्रकारचं नाही. अशा प्रकारचे परमात्मा जे होते, कबीरदासजी महाराज सांगतात, त्या भगवंताला रूपही नव्हतं, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, 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 निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, रघुराया रघुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तू ही रघुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. भगवंताला रंग नव्हता, रूप नव्हता, वर्णही कुठल्या प्रकारचा नव्हता. रंगरूप आपल्याला माहिती आहे, पण वर्णही नव्हता. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यापैकी कुठल्याही प्रकारचा वर्णही नव्हता. वर्णहीन, रूपहीन, रंगहीन, गुणहीन असणारे परमात्मा, परंतु भक्तांनी हट्ट घेतल्यामुळं ते सगुण साकार झाले, रूपाला आले परमात्मा. आणि म्हणूनच भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा सांगतात, देव जे रूपाला आले ते गुण्या गोविंदानं नाही आले, ते कुणी आणले रूपाला? भक्तांनी आणले. म्हणून तर अभंगाच्या पहिल्या चरणात भक्तवीन देवा भक्तवीन देवा भक्तवीन देवा भक्तवीन देवा भक्तवीन देवा देवा भक्तवीन देवा भक्तवीन देवा भक्तवीन देवा कैसे रूप गणेश सेवा कैसे रूप गणेश सेवा 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 सबलीन तेरा सबलीन तेरा कैसे भक्ताविणा देवा कैसे रूप घडे सेवा. भक्ताविणा देवाला कसं रूप बरं घडेल आणि त्यांची सेवा सुद्धा कशी घडेल. भक्त असतील तर देवाला रूप, भक्त नाही तर देवाला रूपही नाही, आणि भक्त नाही तर देवाला रंगही नाही, रूपही नाही, गुणही नाही. आणि त्याचप्रमाणे भगवंताची सेवा सुद्धा भक्ताविणा दुसरं कोणी करू शकत नाही, हेच सांगायचं त्यांना. म्हणून भक्ताविणा देवा कैशी रूप घडे, इथपर्यंत आपल्याला विचार करायचा, रूप कसं देवाला प्राप्त होईल. बरं, भगवंताला भक्तांनी जबरदस्ती रूप धारण करायला लावलं, त्यामुळं देवाचं काय झालं आम्हाला माहीत नाही. कदाचित देवाला थोडासा त्रासच वाटला नाही का. देव भगवान परमात्मा भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात सुद्धा, अरे हे जे लोक आहेत ना, मी मनुष्य रूप धारण केलं, साकार रूप धारण केलं की माझी अवज्ञा करतात रे. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परम भावमजानन्तो मम भूत महेश्वरम. अर्जुना, मी सगुण साकार रूप धारण केलं, मनुष्य रूप धारण केलं, ते लोक माझी अवज्ञा करतात रे, माझा तिरस्कार करतात, माझा तिटकारा करतात. मी एवढा मोठा असून सुद्धा मला सामान्य समजतात, मनुष्यत्वानं लेखतात, मला सामान्य समजून माझी अवहेलना करतात.
असं कोण सांगतात? भगवान परमात्मा. म्हणजे भगवंतानं रूप धारण केल्यामुळं कदाचित देवाचं थोडंफार नुकसान झालं असं म्हणावं लागेल. पण देवाचं नुकसान जरी झालं असलं तरी मात्र भक्तांचा खूप फायदा झाला. का? आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. भगवान परमात्मा नावारूपाला आल्यामुळं सोपे झाले. जर भगवंताला रूप नसतं, नाव नसतं तर फार अवघड झालं असतं. भगवंताला नावरूप आल्यामुळं खूप आनंद झाला. मग भगवंताला नावारूपाला आणलं, ते भक्तांनी आणलं, ते भगवंताला रूप धारण करायला लावलं. किती सुंदर रूप आहे भगवंताचं. त्या भगवंता राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवीचे सीकरा रोपरिया, रवीचे सीकरा रोपरिया, रोपरिया. कस्तुरी मळवट चंदना देवती, कस्तुरी मळवट चंदना सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. भीमसेनची आठवण करून दिली बरं का भीमसेन महाराजांची. मग सांगायचं तात्पर्य असं आहे की राजस सुकुमार असणारे परब्रह्म परमात्मा, अत्यंत सुंदर रूप भगवंताचं. भगवंतानं ज्या ज्या वेळेला रूप धारण केलं त्या त्या वेळेला भक्ताच्या आग्रहास्तव रूप धारण केलं. आणि इतकं सुंदर रूप धारण केलं की त्या रूपाने भक्तांची मनं मोहून टाकली असेल यात काहीच नवल नाही. शत्रूंच्या सुद्धा मनाला मोहिनी घालणारं भगवंताचं रूप होतं. शत्रूचे मन सुद्धा खेचून घेणारं सुंदर रूप भगवंताचं. परब्रह्म परमात्मा जेव्हा श्रीकृष्ण स्वरूपामध्ये अवतीर्ण झाले, दुष्ट कंसाला कळालं हाच माझा शत्रू, याला मारलं पाहिजे. भगवंताला मारण्यासाठी त्यानं मग पूतना नावाची राक्षसिणी पाठवली होती भगवंताला मारण्यासाठी. पूतना ज्यावेळेस नंदबाबाच्या घरी येते, पाळण्यामध्ये परब्रह्म परमात्मा श्रीकृष्णाला बालकृष्णाला पाहते. यशोदा मैयाला ती बहीण म्हणून सांगते, मी तुझी बहीण आहे. यशोदा मैयाला तिचा विश्वास असला, असली कुठली तरी बहीण असू शकते, काय हरकत नाही. आणि आई तिच्यावर विश्वास ठेवून घरकामाला निघून गेली. आणि मग पाळण्यात असणारे जे बालकृष्ण लाला आहेत त्यांना घेण्यासाठी पूतना गेली. पाळण्यातून मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेतल्यानंतर जेव्हा त्या भगवंताचं रूप पाहिलं, वेधले गेली ती. खूपच सुंदर रूप. ती म्हणली, रूप अनेक पाहिले बाळांचे, पण असं रूप मी कधीच पाहिलं नाही. किती सुंदर रूप आहे. शत्रू आहे ती, भगवंताला विष पाजून मारण्यासाठी आलेली आहे. भगवंताच्या रूपाला पाहिलं आणि एकदम असं अशी स्थिती झाली त्याची. रूपी जडली लोचन पायी स्थिरावले, पैसे जीवी जडोनी, पैसे जीवी जडोनी, पैसे जीवी जडोनी, पैसे जीवी जडोनी. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोणी. असं सुंदर रूप तिनं पाहिल्याबरोबर म्हणली, काना तुला पाहिल्यानंतर तर दृष्टी माघारी फिरू वाटत नाही रे. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. काना किती छान दिसतोस. एक क्षणभर मनामध्ये विचार करते याला मारू नये, इतकं सुंदर बाळ नाही मारवं. किती सुंदर आहे बाळ.
सांगा बरं, शत्रू आहे ती दुष्ट राक्षसिणी, पण तिचं सुद्धा मन वेधून घेतलं भगवंतानं. इतकं सुंदर रूप. भक्ताच्या मनाला मोहिनी घालतील यात काय नवले नाही का? जर शत्रूच्या मनाला मोहिनी घालणारं रूप भगवंतानं धारण केलं, भक्तांच्या आग्रह असतो, तर मग भक्ताच्या मनाला मोहिनी घालतील यात काहीच नवल नाही. भक्तांचं तर आगळी वेगळीच अवस्था होती नाही का? त्या गोपींनी भगवंताला पाहिलं की देखिला डोळा बैसला मणी तोची वदनी उच्चारी. ती जर बाजारामध्ये कधी दही दूध विकायला गेली तर दही घ्या दूध घ्या म्हणायचं तिचं विसरून गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, तव हसती मथुरे जागे, तव हसती मथुरे जागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, तव हसती मथुरे जागे, तव हसती मथुरे जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर हरी गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गी, तव तव हासती मथुरेच्या गी. मथुरेमध्ये असणाऱ्या गोपींनी ऐकायचं, त्या गोकुळातल्या गोपीने भगवंताला पाहिलं आणि विसरून गेली. ती देखिला डोळा बैसला मनी अशी अवस्था झाली. आणि मग ती गोविंद घ्या दामोदर घ्या दही घ्या दूध घ्या म्हणायचं विसरूनच गेली. गोविंद घ्या दामोदर घ्या कृष्ण घ्या हरी घ्या असं ती म्हणू लागली. मग सांगायचं तात्पर्य काय की भक्तांची मन भगवंत मोहून घेतील यात नवलच नाही. दुष्टांचे सुद्धा मन मोहून घेतले होते भगवंताने. तर अशा प्रकारचं सुंदर रूप जर धारण करायला लावलं असेल कोणी तर ते भक्तांनी लावलेलं. म्हणून भक्तावीण देव कैसे रूप घडी. एक आणखीन झालं पहा, भगवंतानं रूप जसं धारण केलं की जसं गोड रूप आहे भगवंताचं, तसं भगवंतानं नामही सुंदर अशा प्रकारचं धारण केलं. भगवंताला नामही तशाच प्रकार. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, 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 देई मुझ प्रेम सर्वकाळ, देई मुझ प्रेम सर्वकाळ सर्वकाळ सर्वकाळ. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप तुझे नाम, देई मज प्रेम सर्वकाळ, देई सांगतात गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझ प्रेम सर्व काळ. भगवंताचं रूपही गोड, भगवंताचं नामही अशाच प्रकारचं गोड. भगवंताला जर भगवंताला रूपच नसतं आलं तर नामही नसतं आलं. नाम नसतं आलं तर जे असहाय्य भक्त आहेत, जे दीन भक्त आहेत, जगामध्ये ज्यांना कोणी सहारा नाही, त्यांच्या वेळेस महान संकट आलं असं तर कोणाला हाक मारली असते. जगातलं तर कोणी सहारा देत नाही. स्वतःच्या इंद्रियांनी सुद्धा ज्यांना टाकून दिलेले अशा प्रकारची जी व्यक्ती आहेत, असहाय्य बिचारे, कोणीच त्यांना सहाय्य करणार नाही जगामध्ये. अशा प्रकारचे जे दीन व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींना कोण आधार होता? मग कोण होतं त्यांना? आपलं म्हणायला कोण होतं त्यांना? परंतु अशाही व्यक्तींना ज्याला जगात कोणी सहारा राहिलेला नाही, सगळ्यांनी हातचं टाकून दिलेल्या आशाने जर भगवंताला हाक मारली तर भगवंत धावत येतात ना, दिनांसाठी धावत येतात परब्रह्म परमात्मा. म्हणून भगवंताला नावच नसतं आलं तर कुणाला हाक मारायची होती संकट काळामध्ये? द्रौपदीवर जेव्हा एवढं महान संकट आलं, एवढी मोठी महासभा भरलेली, भरसभेमध्ये त्या दुष्ट दुःशासनानं तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला.
भीष्म पितामह द्रोणाचार्य तिचे पती वगैरे सगळे महान महान बसले होते सिंहासारखे, काय शक्तिशाली होते ते, पण कोणीही विरोध केला नाही. दुःशासन तिच्या वस्त्रांना झटत होता आणि कोणी सुद्धा ब्र शब्द सुद्धा तोंडातून काढत नव्हतं, कोणी काही सहाय्य करत नव्हतं. पतीकडे पाहिलं तर पती सुद्धा सहाय्य करत नव्हते. शेवटी तिनं स्वतःच्या शक्तीचा वापर करून पाहिला, पण स्वतःची शक्ती सुद्धा नाकाम झाली, काही फायदा नाही झाला तिचा स्वतःच्या शक्तीचा सुद्धा. आता मात्र आपली सर्व सभेमध्ये लाज जाणार असं तिला वाटलं आणि मग तिला पटकन आठवलं की लाज रखो तुम मोरी प्रभु जी, लाज रखो तुम प्रभु जी, लाज रखो तुम प्रभु जी, रखो तुम मेरी. प्रभू आता भर सभेमध्ये माझी लाज जाण्याची वेळ आलेली. प्रभू तुमच्याशिवाय मला कोणी नाही. भगवंताला हाक मारली, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी, कृष्णा धावरे. धाव परमात्मा धाव असे म्हणून कृष्णा कृष्णा म्हणून हाक मारू लागले. भगवंतानं विचार केला माझ्या द्रौपदीला काहीतरी संकट पडलेले. धावत आले, म्हणले काय झालं. पाहिलं तर द्रौपदीचे वस्त्रहरण होत आहे. तेव्हा भगवंतानं सांगितलं द्रौपदी घाबरू नको, मी आलो ना. मग द्रौपदी मातेला दिलासा मिळाला. भगवंताने वस्त्र पुरवतच गेले, दुःशासन वस्त्र ओढतच गेला, पण द्रौपदीला वस्त्र कमी नाही पडले. द्रौपदीची लाज राखल्या गेली. जर समजा भगवंताला रूपत नसतं तर नाम आलं नसतं, आणि नामच आलं नसतं तर अशा भर सभेमध्ये ज्यावेळेस ती असहाय्य झालेली द्रौपदी माता होती, तिनं कोणाला हाक मारायची. तू कोण होता असा की जो सरदय आहे, धावून येऊन भक्ताचं संकट निवारण करीन. भगवंताशिवाय कोण होतं दुसरं, नाही का. आणि म्हणून भगवंताला रूप आलं म्हणून नाम आलं. नाम आल्यामुळे आज द्रौपदी मातेची लाज राखल्या गेली. अनेक संकटामधून अशा अनेक भक्ताला पडता जडभारी, दासी आठवावा हरी, मग तो होऊनी दिशीण आड घाली सुदर्शन. पण काय आठवलं असतं जर देवाला रूपही नाही नामही नाही तर कसं आठवण केली असती भक्तांनी. दासी आठवावा हरी कसं आठवलं असतं. परंतु भक्तांची कृपा आहे. भगवंताला त्याने रूप धारण करायला लावलं आणि त्याचप्रमाणे भगवंताला गुण धारण करायला लावले. कारण रूप आले की नाम आलं, नाम आलं की गुण आले, आणि गुण आल्यामुळे अनेक जे भक्त आहेत, दीन भक्त जे आहेत, त्या दीन भक्तांना सुखराशी प्राप्त झाली. दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. भगवंताचे जे गुणानुवाद आहेत ती हरिकथा आहे. दीन दुर्बळांना किती दिलासा आहे मोठा नाही. पैसा वाचून महान सुख, कुठली कष्टा वाचून महान सुखाचा लाभ होतो. भगवंताच्या कथेमुळे सगळे दुःख विसरून जातात. संसारात अनंत कष्ट असतात, पण भगवंताचं चरित्र श्रवण केलं, कथा श्रवण केली, गुण ऐकले, गुणानुवाद श्रवण केले की जीवाचे सगळे दुःख नष्ट होतात आणि तो महान सुखाला प्राप्त होतो. दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा तारू भवसागरीचे. ऊंच नीचा अधिकारिणी, इथं पुन्हा सर्वांना अधिकार आहे. ऊंच असो का नीच असो कोणी असो, सर्वांना इथे अधिकार आहे भगवंताचे गुणानुवाद ऐकण्यासाठी. सकळाची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिचरणा, कलियुगी उद्धार हरिचरणा. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे. सगळ्यांना अधिकार आहे, म्हणून सर्वांना अधिकार असल्यामुळे असे जे गुणराशी परमात्मा
मग भगवंताचं रूप सुंदर, भगवंताचं नामही सुंदर आणि भगवंताचे गुणही सुंदर. भगवंताच्या गुणानुवादात देहभान विसरून जातात काही काही भक्त नाही का. परीक्षितीला मृत्यू दिसत नव्हता, परीक्षितीला देहाचं भान सुद्धा नव्हतं. भगवंताच्या गुणानुवादात विसरून गेले देहाला, त्या मरणाला सुद्धा विसरून गेले होते. 5 दिवस संपल्यानंतर जेव्हा भगवान शुकाचार्य सांगतात, राजा आज 5वा दिवस उजडलेला आहे, तुझ्या पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, आज खाऊन पिऊन घे बेटा. परीक्षित महाराज भगवान शुकाचार्याला म्हणले, भगवान ते खाणं पिणं का, खायचं का असतं आणि प्यायचं का असतं, तहान भूक लागते म्हणूनच ना. म्हणले हां हां तहान भूक लागते म्हणूनच. पण गुरुदेव मी सांगू, मला तहानही लागत नाही, मला भूकही लागत नाही. कुठे गेली तुझी तहान भूक? म्हणले भगवान मी असं ऐकले की जो अमृत पितो त्याला तहान भूक लागत नसते. अमृत तुला कुठं मिळालं अमृत? म्हणजे कुठं म्हणजे तुमच्याच मुखारविंदातून येत आहे ते अमृत नाही का? ही भगवंताची जी कथा आहे ना, भगवान त्या अमृताला, देवाच्या अमृताला सुद्धा मागं सारते. ते अमृत तरी नाशिवंत आहे, पण हे अमृत शाश्वत आहे. आणि हे अमृत एवढं महान आहे भगवान की बस माझ्या जीवनाचं ध्येय मला मिळालं. मला कशाचीच आठवण नाही गुरुदेव आता. मला ना तहानेची आठवण आहे, ना भुकेची आठवण आहे, कशाची जन्ममरणाचं सुद्धा काही आठवणच राहिले नाही. मी विसरून गेलो सगळ्याला. मला फक्त तुम्ही कथा सांगा, कथा सांगा. कथेमध्ये इतके रंगले, भगवंताच्या गुणानुवादामध्ये रंगले, मरणसुद्धा विसरून गेलं, देहाचा सुद्धा विसर पडला. म्हणून भगवंताला रूप धारण करायला लावलं ते भक्तांनी. म्हणून हनुमंतरायासारख्या भक्तांचे, तुकोबराय, ज्ञानोबराय, नाथरायांसारख्या भक्तांचे आपल्याला फार मोठे उपकार आहेत. त्यांनी भगवंताला निर्गुण निराकारातून सगुण साकार केलं. आणि सगुण साकार झाल्यामुळे आम्हासारख्या भोळ्या भावड्या भक्तांसाठी खूप फायदा झाला, खूप लाभ झाला. एवढा लाभ कदाचित कोणामुळेच आम्हाला झाला नसता, देवामुळे सुद्धा झाला नसता. पण तो भक्तांनी मात्र भगवंताचा एवढा मोठा लाभ आम्हाला प्राप्त करून दिला. म्हणून म्हणायचं, भक्तावीण देवा कैसे रूप घडे शिवा. भक्ताशिवाय भगवंताला रूपही नाही आणि भगवंताची सेवा सुद्धा करणं शक्य नाही. भगवंताची सेवा करत असताना आपण निष्काम सेवा करू शकत नाही. जशी निष्काम सेवा हनुमंतराय करू शकतात, महारुद्र भगवान करू शकतात, तुकोबराय, नामदेवराय, नाथराय, गोरोबा काका, ज्ञानोबराय, सोपान काका, निवृत्तीनाथराय, हे जे थोर थोर महात्मेत हे जशी निष्काम सेवा भगवंताची करू शकतात तशी आपण सेवा करू शकत नाही. सेवा करत असताना त्यांना स्वतःच्या देहाची आठवण तरी आहे का? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. त्यांची सेवा तशा प्रकारची कायिक, वाचिक, मानसिक सर्व भावांनी ते सेवा करत राहतात. शरीर पूर्ण देवाला समर्पित केलेलं आहे, वाणी भगवंताला समर्पित केलेली आहे, मनही भगवंताला समर्पित केलेलं आहे. शरीराने दिवस रात्र भगवंताची सेवा. बस हाताने देवाची पूजा करतात, पायाने भगवंताची प्रदक्षिणा करतात, भगवंताच्या मंदिराकडे जातात येतात. आणि मुखाने मात्र सारखं भगवंताचं नाम चालू असतं, क्षणभरही विसरत नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. दिन रजनी हाची गंगा गोविंदाचे गोविंदाचे रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दिवस रात्र सारखं, दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत हे. दिवस कळत नाही, रात्र कळत नाही, काय न सारखं दिवस रात्र भगवंताच्या नामामध्ये रममाण असतात. म्हणून कायेनं सेवा करावी, वाणीनं सेवा करावी, मनानं सुद्धा सेवा करावी, फक्त त्या भक्तांनी करावी. काया वाचा मने झाला विष्णुदासलाच म्हणतात नाही का? निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. पाहुन येवा
निश्चळ विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहुणे वास आणि कांची निष्काम निश्चळ कुठल्या प्रकारनं कामना नाही निश्चल रूपाने अर्थात निश्चयाने भगवंताची भक्ती करतात भगवंतावर पूर्ण विश्वास त्यांचा असतो मग दुसऱ्या कोणाची वास पाहणं त्यांना आवडत नाही अशा प्रकारचे जे भक्त असतात ते खरी सेवा करू शकतात त्यांच्या सेवेचं ओझं भगवंताच्या डोक्यावर असतं आपलं काही नाही का आपलं काही घेणं देणं नाही आपण अगोदर उचल केलेली असते काम केल्यानंतर पैसे नाही अगोदर उचल नंतर काम नाही काहीच असतं ना अगोदरच उचल करून ठेवतात पुढच्या वर्षी कामाला जायचं अगोदर उचल केलेली असते नाही का तशी आपली अगोदर उचल असते सेवा तर नंतर असते देवाला वाटत असेल हे फार हुशार आहे अगोदर उचल घेतो नंतर सेवा करतो केली तर केली नाही तर नाही केली सुद्धा असे होऊ शकतं नाही का विसरूनही जाण्याची शक्यता असते पण काही काही माणसं म्हणतात देवा जर मुलाला नोकरी लागली तर पंढरपूरची वारी करील नाही का नोकरी लागली तर नोकरी लागून अगोदर नोकरी लागल्यानंतर मग वारीचा विचार आहे अगोदर नाही का म्हणजे अगोदर उचल करायची नंतर सेवा करायची इथं तसं थोडंच आहे नाही का दिवस रात्र सेवा चाललेली आहे आणि म्हणून ही सेवा भगवंताला आवडणारी आहे भक्तांनी केलेली जी सेवा आहे ती देवाला आवडणारी आणि त्यांनी सेवा करावी स्वतःच्या देहाचा विचार तरी आहे का किती वेळ गेला काय झालं काही लक्षात आहे का खाण्यापिण्याची आठवण आहे का शरीराची कुठं आठवण आहे न भूक न तहान काही लक्षात राहत नाही त्यांच्या रात्रंदिवस परिश्रम करत राहतात आपण पाहतो हनुमंतरायाने कधी केली का पर्व त्याची प्रभू रामचंद्राचं काम करत असताना किती वेळ गेला काय झालं त्याचं भान नाही भुकेची सुद्धा तहानीची सुद्धा आठवण नाही त्यांना सारखं परिश्रम बरं मागे पुढे कुठल्या प्रकारचा विचार करत नाही एकदा फक्त आज्ञा झाली की निघाले हनुमंतरायाला फक्त सांगितलं जा सीतेला शोधून ये प्रभू रामचंद्रानं सांगितलं जा तू सीतेचा शोध कर तर हनुमंतराय निघाले कशा आहेत विचारलं नाही काय नाही कुठे असतील कशा असतील काही विचार नाही निघाले की निघाले नाही का केवढा मोठा विश्वास नाही सेवा करत असताना खाण्यापिण्याचं कसं होईल सापडतील का नाही घरी कुठल्या प्रकारची चिंतत नाही मी म्हणतो 18 पद्म वानर सेना होते पण प्रभू रामचंद्राला एकच विश्वास होता की फक्त हाच एक भक्त आहे की जो हे काम करू शकतो म्हणून मुद्रिका देत असताना 18 पद्म वानर सेनेपैकी कोणाजवळ नाही दिली फक्त हनुमंतरायाजवळ मुद्रिका दिली बाकीच्या कोणाजवळ दिली नाही का फक्त एकट्या हनुमंतरायाला बाजूला बोलावून घेतलं सांगितलं हनुमंता जर तुला सीता भेटली तर त्याच्याजवळ ही मुद्रिका दे तिला सांग मी अशा अशा प्रकारचं सगळं निरोप जर कोणाजवळ दिला असेल सीताई साहेबांसाठी तर केवळ हनुमंतरायाजवळ दिला का दिला कारण विश्वास होता प्रभू रामचंद्राला की फक्त सेवा करणारा हाच एक आहे कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही सेवा करेल तर फक्त हाच करू शकतो दुसरं कोणी करू शकत नाही एवढा पूर्ण विश्वास प्रभू रामचंद्राला होता झालंही तसंच नाही का तशाच पद्धतीने सेवा केली केवढी मोठी सेवा सीताई साहेबांचा शोध करून यायचं तिथं पुन्हा रावणाला धाक दाखवून यायचं संपूर्ण राक्षस जातीला प्रभू रामचंद्राचा चांगला धाक बसवायचा हे का सामान्य काम आहे का लंका जाळल्यामुळे काय झालं की संपूर्ण राक्षस जातीला प्रभू रामचंद्राचा धाक बसला ही सेवा करत असताना केवढ्या दक्षतेनं सेवा चाललेली नाही कारण एवढी सेवा केल्यामुळे प्रभू रामचंद्राला आवडायचे नाहीत का सांगा बरं हनुमंतरायाला पाहिलं की प्रभू रामचंद्राचं हृदय भरून येत होतं आनंद वाटत होता आणि आजही वाटतो नाही का कारण ते चिरंजीव आहेत भगवान रामचंद्राची अशी अनन्य सेवा केल्यामुळे हनुमंतराय चिरंजीव झाले सेवा करावी दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण असे जे भक्त असतात सेवा करत असताना कुठल्याच प्रकारची पर्वा नाही म्हणून तर सांगतात कैशी रूप घडे सेवा भक्ताविण देवा कैशी रूप घडी सेवा भक्ताशिवाय देवाला रूपही घडत नाही भक्ताशिवाय कोणी सेवाही करू शकत नाही भगवंताची जशी त्यांनी सेवा करावी ती सेवा आम्हाला जमणं शक्य नाही अशा प्रकारची सेवा ते करतात मग भक्ताने असं करून भगवंताची शोभा वाढवलेली आहे भगवंत का आपल्या भक्ताला सोडतात भगवंत सुद्धा मग आपल्या भक्ताची शोभा वाढवतात दोघंही एकमेकाची शोभा वाढवतात देवाने भक्ताची शोभा वाढवली
तर भक्त देवाची शोभा वाढवतात, भक्ताने देवाची शोभा वाढवली तर देवसुद्धा भक्तांची शोभा वाढवतात. अशी परस्पर एकमेकाची शोभा वाढवतात. हे अभंगाच्या दुसऱ्या शोभविले येरा शोभविले येरा शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा एर एरा शोभविले. एराने एराची शोभा वाढवली, म्हणजे ह्यांची त्यांनी शोभा वाढवली, त्यांची ह्यांना शोभा वाढवली. दोघांनी एकमेकाची शोभा वाढवायची असते. परस्पराने परस्परांची शोभा वाढवायची असते. व्यवहार सुद्धा यानंच चालत असतो बरं का. एकमेकाने शोभा वाढवली तर व्यवहार चालवतो, दोघांनाही आदर मिळतो. नाही एकाने एकाची शोभा वाढवायची नाही, एकाने एकाची शोभा वाढवायची नाही, हे मात्र शोभत नाही, हे बरोबर दिसत नाही का. म्हणून जसं वक्त्याने श्रोत्यांची शोभा वाढवली तर श्रोत्याने वक्त्याची शोभा वाढवायची. श्रोत्याने जर वक्त्याची शोभा वाढवली तर वक्त्याने सुद्धा श्रोत्यांची शोभा वाढवली पाहिजे. काही वेळेला काही श्रोते इतका आदर देतात वक्त्याला, पण वक्ता मात्र त्या श्रोत्यांची झाडणीच करून टाकतो नाही का, कधी कधी नाही का. म्हणजे श्रोत्यांची किंमतच नाही. श्रोत्याला किती आदर द्यायला पाहिजे हे भगवान ज्ञानेश्वर माऊलींकडून शिकावं नाही का. किती आदर देतात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. किती आदर देतात. समोर बसलेले जे आहेत ना हे भाविक भक्त म्हणजे भगवान शंकर आहेत म्हणतात. भगवान शंकर प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती. एवढा आदर आहे नाही का. एवढा आदर का देतात. अरे ते आपल्याला आदर देतात, आपणही त्यांना आदर दिला पाहिजे. एवढा आदर देणं हा त्यांचा स्वभाव. म्हणजे श्रोत्याने वक्त्याची, वक्त्याने श्रोत्याची, तसेच कीर्तनकाराने या गुणीजनांची आणि गुणीजनाने कीर्तनकारांची. काही वेळेला कीर्तनकार चुकतात नाही का, गुणीजनांचा अनादर करतात. मग बरोबर नाही ना ते. एकदा आमच्या इथं कीर्तनामध्ये एका गायकाने सुंदर असे प्रमाण म्हटले गोड गोड, आणि एक कीर्तनकार म्हणून गेले एकदम धडाकसे, हा हो केल्यानं काय होतंय असं म्हणून गेले. स्वामीजीला खूप राग आला. स्वामीजीने कीर्तन संपल्यानंतर मला असं नसतं म्हणायचं, हे लावले कशाला, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिवो ब्रह्मरस आवडीने. अरे तुम्ही तुमची त्यांनी शोभा वाढवली, तुम्ही मात्र त्यांना हा हो केल्यानं काय होतं. म्हणजे आता आहेतच रागरागीने गायचेच असतात, ते गोड येत नाही का. आणि त्यानंच भजनाचा खरा रंग वाढत असतो. तुम्ही म्हणता ह्यानं काय होतं त्यानं काय होतं. मग प्रवचनच सांगा ना, कीर्तन नका न करू नाही का. ह्यानं काय होतं तर प्रवचनच करायचं, कीर्तन सांगायची गरजच नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल म्हणून आला मृदंग. आता ऐकलं का तुम्ही, विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. मग सांगायचं तात्पर्य असं आहे की शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा. येर येरा शोभविले, एराने एराला शोभवलं, एकमेकाने एकमेकाला शोभवलं. कसं शोभवलं एक दृष्टांत देतात. म्हणले एका श्रीमंत माणसाच्या घरामध्ये एक हिरा होता पिढीजात, कधीच्या तरी वाडवडिलांनी ठेवलेला. आणि एक सोन्याची अंगठी सुद्धा खूप सुंदर होती, जुन्यातलं सोनं होतं ते. एकदा त्याचा एक ज्वेलर्स मित्र त्याच्या घरी आला आणि त्यानं कपाटामध्ये ह्या वस्तू पाहिल्या. म्हणलं का रे याचा काही उपयोग करत नाही, तसंच पडलं. मला काय नाही ओढलो पाहिजे तर काय त्याचं काही विशेष नाही. म्हणजे थांब तू माझ्याकडे दे, मी तुला अशी अंगठी तयार करून देतो हे हिऱ्याची, अशी जबरदस्त. या अंगठीमध्ये हा हिरा जोडून देतो. माझ्याकडे सध्या जयपूरचे कलाकार आलेले खूप जबरदस्त कलाकार आहेत. म्हणजे काय हरकत नाही, तुझी इच्छा असेल तर घेऊन जा. मग त्या मित्राने तो हिरा आणि ती अंगठी घेतली आणि आपल्या त्या कलाकाराला सांगितलं, हे बघ माझ्या मित्राच्या घरचं काम आहे आणि अशी कलाकुसरी करायची की बस
याच्यापूर्वी कधीच कोणी केलेली नसेल अशी जबरदस्त कलाकुसरी करायची. तुम्हाला ठीक आहे, तुमची आज्ञा असेल तर काय हरकत नाही. आणि मग त्यांना असं सुंदर जडवला तो हिरा त्या अंगठीमध्ये. इतका सुंदर जडला की त्या हिऱ्यामुळे त्या सोन्याची शोभा वाढली, सोन्यामुळे हिऱ्याची शोभा वाढली. एक सोने एके ठाई हिरा. हिरा आणि सोनं एका ठिकाणी आल्यानंतर दोघांची परस्परामुळे शोभा वाढली. हिऱ्याला शोभा आली त्या अंगठीमुळे आणि त्या अंगठीला शोभा आली हिऱ्यामुळे. मग कोणी त्याच्या बोटामध्ये पाहिलं की विचारो का पाटील कुठे घेतली अंगठी, नाही का? अंगठी फार सुंदर आहे हो, नाही का? तो हिरा किती छान दिसतो. एक जण म्हणा सोनं किती छान दिसतं, तो हिरा किती छान दिसतो. दोघांची शोभा एकमेकामुळे वाढली. मग कोणी हिऱ्याला चांगलं म्हणायचं तर कोणी अंगठीला चांगलं म्हणायचं. का झालं? दोघांनी परस्परांची शोभा वाढवली म्हणून शोभविले येरा सोने एके ठाई हिरा. असं व्यवहारामध्ये शोभा वाढवायची असते. कधी कधी एकानंच एकाची शोभा वाढवली ना तर मग दुसऱ्याला सुद्धा राग येतो, नाही का? आमचे एक महात्मा येत होते, त्यांनी एक प्रसंग सांगायचा. त्यांच्याकडचं बरं का, आपल्या इकडचं नाही, तिकडचं प्रसंग सांगायचे. ते एक थोडासा विनोदी प्रसंग आहे. ते म्हणले एका गावामध्ये एक पाटील बुवा होते. आपल्याकडचे नाही म्हणून सांगालो हां अगोदरच, इकडचे पाटील नाही, तिकडचे होते. ते दौंडकडचे होते महात्मा, नाही. तर ते पाटील बुवा होते. त्या पाटील बुवांना थोडंसं गावाचा विकास करण्याची फार हौस. सुशिक्षित होते आणि विकासाची कामं कधी आली की त्यांनी गावामध्ये आणण्याचा आटोनात प्रयत्न करायचा. पाहिजे हो, नाही का? आपल्याकडे हेच फार वाणे, नाही का? आपल्या मराठवाड्यात आणि त्यातल्या त्यात आमचा परभणी, तुमचा हिंगोली जिल्हा कसा आहे कोण असतो? आमचा परभणी जिल्हा तर काहीच नाही, नेतृत्वही नाही, काही नाही, काही नाही. आमच्याकडे कोणत्या चांगल्या योजना आणणंच शक्य नाही, नाही का? योजना येतात त्यांच्या घरच्यासाठी, आपल्याला काही नसतात, नाही का? फार अवघड, नाही का? फार कठीण, नाही का? म्हणून सांगायचे तात्पर्य असं की ते पाटील बुवा मात्र तसे नव्हते. गावासाठी योजना आणायच्या त्यांनी, खेचून आणायचे कुठून तरी, नाही का? गावाची सुधारणा बरीच केली. बऱ्याचशा गोष्टी गावामध्ये नवीन नवीन आणल्या. पाटील बुवाचा त्याच्यामुळे सत्कार व्हायचा. कधी तालुका पातळीवर, कधी जिल्हा पातळीवर, कधी राज्य पातळीवर असे सत्कार व्हायचे. आणि सत्कार झाल्यानंतर त्यांनी मात्र कधी श्रीमतीजीला बरोबर नेलत नाही, नाही का? मंडळीला कधी सोबत न्यायचं, आपण एकटेच जायचे, सत्कार करून यायचे. आणि घरी आल्यानंतर मंडळीला सांगायचे, हे बघ आज माझा इथं सत्कार झाला, आज माझा तिथं सत्कार झाला. तिनं बऱ्याच वेळेला ऐकून घेतलं. आणि एके दिवशी म्हणली राहू द्या, काही सांगू नका, तुमचा जो सत्कार आहे ना सगळा माझ्यामुळे, लक्षात ठेवा. पाटील म्हणून तुझा काय संबंध आहे? म्हणले नाही तर काय, अहो तुमचा सगळा सत्कार होतो ते माझ्यामुळे होतो. ते म्हणजे काही संबंध नाही तुझा, माझ्यामुळे सत्कार होतो. कारण माझं कर्तव्य, मी कर्तव्य करतो, कर्तव्यगारी आहे माझ्या ठिकाणी आणि म्हणून माझा सत्कार होतो. म्हणजे तरी लक्षात ठेवा, तुमची जरी कर्तव्यगारी असेल तरी माझ्यामुळे तुमचा सत्कार होतो, लक्षात ठेवा. म्हणजे काही गरज नाही, लक्षात ठेवायचं का औषध ध्यान ठेवा बरं का. तुम्ही आता म्हटलात ना माझी काही गरज नाही, आता तुम्ही तुमच्या कर्तव्यगारीवर तुमचा स्वतःचा सत्कार करून दाखवा, स्वतःचा बहुमान वाढून दाखवा. ठीक आहे म्हणली, काय हरकत नाही. पाटील बुवा विसरूनही गेले, बोललेले. आता बोलले होते विनोदात, त्यांना वाटलं विनोदात बोललेले विसरून गेले. पण एके दिवशी काय झालं की असा पाडव्याचा सण होता आणि जशी आज आपली सभा भरलेली, आज सगळी कीर्तन सभा, नाही का? सगळे आज जमलेले भाविक भक्त, असेच गावकरी सगळे एकत्र झालेले. तिथं फक्त महिलाच नव्हत्या, पुरुष वर्ग सगळा होता, नाही का? भरपूर पुरुष वर्ग होते, नाही का? आणि जमलेल्या सभेमध्ये आज पाटील बुवा सुंदर व्याख्यान करत होते. बोलण्याची पद्धती खूप चांगली होती, चतुर होते बोलायला. लोकांच्या टाळ्यात घ्यायचे, 4-2 शब्द बोलले की कडकडाट व्हायचा टाळ्यांचा. सगळी सभा रंगली होती आणि अर्ध्यामध्ये आली होती सभा, तर खूप रंगली होती सभा. तेवढ्यामध्ये पाटलीनबाईनं मुलगा पाठवला आणि तो मुलगा त्या सभेत आणला. बाबा चला लवकर, तुम्हाला आईनं बोलवलंय. बाबानं काही लक्ष दिलं नाही, ते आपल्या सभेमध्ये गुंग राहिले. अहो बाबा चला ना लवकर, आईनं बोलवलं. कशाला रे? पाटील वाचले, कशाला बोलवलं? त्याने सांगितलं पुरण वाट्याला बोलवलं, नाही का? पुरण वाट्याला म्हटल्यानंतर झालं ना तर कुजबूज सुरू नाही का हो? पाटील बा इकडंच मोठेपणा दाखवतात आणि घरी तर पुरण वाटतात, नाही का? असं म्हटल्यानंतर झालं ना ते सगळी कुजबूज सुरू झाली. इकडं तिकडं थोडंसं वातावरण बिघडल्यासारखं दिसलं. सभा विस्कळीत झाल्यासारखी दिसली. पाटील बा हुशार होते, जरा बोलण्याचे चतुराईने त्या मुलाला थोडं रागवले, जाय घरी म्हणले. आणि या सगळ्यांना पुन्हा पूर्वस्थितीवर आणलं. सभा पुन्हा पहिल्या स्थितीत आली. हा मुलगा घरी आला. आईनं विचारलं, काय म्हणलास? तेच म्हणलं आई, तू म्हटलीस तेच, नाही का? आणखी एकदा जाण. त्यांना म्हणा लवकर चला, पुरण वाट्याला बोलवलं, नाही का? आता नाही कडे जात आई, मला मारतीलच आता बाबा. म्हणजे जा तर खरं, मी सांगते काय मारतात ते, जाय. आईनं पुन्हा पाठवलं. पुन्हा आता सभा कशी तरी रंगात आली होती. तेवढ्यामध्ये पुन्हा एक कार्ट्यानं सांगितलं, चला ना बाबा लवकर, आईनं तुम्हाला पुरण वाट्याला बोलवलं, लवकर चला. आता मात्र मामला बिघडला. 1-2 जण जे विरोधक होते त्यांना संधी सापडली. म्हणले आता जमलं गड्या, नाही का? कुजबूज करता करता एकानं हळूच पाटील बा मुर्दाबाद सुरू केलं, नाही का? त्यानं मुर्दाबाद म्हणले की त्यानं म्हणलं की त्यानं झालं ना सगळी सभा बेकार झाली, उद्ध्वस्त झाली सभा. राग आला. पाटील बुवाला कार्ट्याच्या हाताला धरलं, फरफर ओढत आणलं घरी. सांगितलं, का गं नेहमी मी पुरण वाटत असतो का? या कार्ट्याला 2दा सभेमध्ये पाठवायलेस, पुरण वाट्याला चला, पुरण वाट्याला का? मी वाटीत असतो का? म्हणले ते राहू द्या, काही होईल, पण तुमचा आज सत्कार झाला का नाही?
तुमचा सत्कार झाला की नाही? तुमची कर्तव्यकारी आहे ना, तुमचा सत्कार झाला असेल आज. म्हणजे कसा होईल? म्हणजे काय झालं? तू पाठवलंच ना त्या कार्ट्याला. म्हणजे तुम्ही म्हणले ना माझ्यामुळं, माझ्या कर्तव्यकारीमुळे माझा सत्कार होतो. माझं काही नाही म्हटलं ना तुम्ही. आता मानलं का तुमच्यामुळं नाही होत? माझ्यामुळं सुद्धा माझाही काही सहभाग त्याच्यामध्ये आहे. माझा काही सहभाग आहे. मानले की नाही? म्हणले मानलं. पण आता काय गेली ना सगळी इज्जत मिळवलेली, मातीत मिळाली इज्जत सगळी, सगळे मुर्दाबाद करायला लागले. आणखी नाही गेली नाही इज्जत, लक्षात ठेवा. फक्त मानलं का तुम्ही? म्हणले हो मानलं. पण आता गेलेली इज्जत कशी येईल? म्हणले मी आणून देते, चिंता करू नका. ती कशी येईल? म्हणले तुम्हाला सांगते. दोन्ही गडे बोलावले, गड्यांना सांगितले गड्या, आणि 2 टोपले असं पुरण वाटून ठेवलं होतं तिनं, नाही का? आणि गड्यांना सांगितलं हे घेऊन जा 2 टोपले बरोबर. आणि मालकाला सांगितलं जा तुम्ही तिथं सगळ्या सभेला सांगा तुम्हाला जसं वाटलं ना मला पुरण वाटायला बोलवलं असेल असंच मला सुद्धा वाटलं होतं. पण मंडळीनं पुरण वाटून ठेवलं होतं. आज सणाचा दिवस आणि सणाच्या दिवशी कोरडी सभा चालली, तिला आवडत नव्हतं. तिनं फक्त पुरण वाटायला बोलवलंय, पुरण वाटायला नाही बोलवलं, नाही का? आणि तुम्ही सगळे आता पुरण खाल्ल्यानंतर सांगा, सगळ्यांना सांगा, सगळ्यांना पुरण द्या. तुमचा जय जयकार नाही केला तर मला सांगा, नाही का? नाही जर जिंदाबाद म्हणले तर माझं नाव ठेवा, दुसरं नाही का? तसंच केलं पाटील बुवाने. तिथं आले, सगळ्यांना सांगितलं जसं तुम्हाला वाटलं होतं पुरण वाटायला बोलवलं असेल, मला सुद्धा तसंच वाटलं होतं, पण ते तसं नव्हतं. ते पुरण वाटायला बोलवले, पुरण वाटायला नाही, नाही का? आणि मग सगळ्यांना पुरण दिलं, सगळ्यांनी पुरण खाल्लं ना हळून म्हणले विनाकारणच आपण पाटील बुवाचा मुर्दाबाद केला की नाही? पुन्हा जिंदाबाद झाला, नाही का? शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा. एकमेकानं एकमेकाची शोभा वाढवायची असते. एकाने एकाची शोभा वाढवायची आणि एकानं मात्र एकाची अवहेलना करायची, बरोबर नाही. म्हणून इथं सुद्धा सांगतात भक्ताने देवाची, देवाने भक्ताची शोभा वाढवली पाहिजे. तर इथं भक्ताने देवाची शोभा वाढवली. कशी वाढवली? भक्तावीण देवा कैशी रूप घडे शेवा. पण देवाने भक्ताची कशी शोभा वाढवली त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. देवाविन भक्ता, 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 निष्कामता. भगवंताची ज्यावेळेस भक्तावर कृपा होते ना, भगवंत आपल्या भक्ताला निष्काम बनवतात. आणि जो निष्काम भक्त झाला ना तो त्रैलोक्यात पूजनीय होतो. त्रैलोक्यात आज ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ आहे, नामदेव आहे, हनुमंत आहे, हे जे महात्मे आहेत ना पृथ्वी तलावर त्यांची पूजा होते असं नाही, त्रैलोक्यात त्यांचा आदर होतो. स्वर्गात देखील त्यांच्या नावानं जय जयकार होतो. तिथंही आज त्यांचा आदर करतात. त्याचं कारण काय? ते निष्काम आहेत. पण ही निष्कामता त्यांना दिली कोणी? भगवंताने दिली. तर विचार करा, दोन्ही भक्त आहेत, दोन्हीही चिरंजीव आहेत, दोन्ही प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत. पण एकाची किंमत पाहावी तर एकाचं जर महत्त्व पाहावं तर केवढं महान महत्त्व आहे. जिकडं तिकडं ज्याच्या त्याच्या घरात, ज्याच्या त्याच्या हृदयावर भगवान हनुमंतरायाचं फोटो, जिकडं पाहावं तिकडं त्यांची पूजा, गावोगाव मंदिरं. आणि एक भक्त त्यांच्यासोबतचे चिरंजीव असणारे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण. अश्वत्थामा बलिर्व्यासो, बली आणि व्यासाची संगती लावली. आणि हनुमांश्च विभीषण, चिरंजीवांच्या सप्त चिरंजीवांमध्ये या दोघांची जोड घातली. हनुमांश्च विभीषण, हनुमान आणि विभीषण या दोघांची जोडी लावली. पहा बरं, दोघंही चिरंजीव आहेत, दोघंही भक्त आहेत, दोघंही प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत. दोघंही एकमेकाला खूप आदर देतात, फार आदर देतात एकमेकाला. हनुमंतराय जेव्हा सीताई साहेबांचा शोध करायला लंकेमध्ये गेले, लंकेमध्ये सीता मातेचा शोध लागेना. रात्रभर मशक रूप धारण करून शोध काढत होते, कुठे लागेना. हताश झाले होते. कसं शोधू आईला, कुठे दिसणार आई, आता कसं करू, हताश झाले होते. पण एका घरी आल्यानंतर त्यांना थोडंसं आशा पल्लवित झाल्यासारख्या दिसल्या. ते घर होतं एका वैष्णवाचं.
घरासमोर तुळशी वृंदावन होतं, घरावर शंखचक्रांची चिन्ह होते, सुगंध दरवळत होता अगरबत्तींचा वगैरे, आणि पूजेचा असं वातावरण निर्माण होतं. एक प्रसन्न वाटलं त्या घरी आल्यानंतर. हनुमंतराय मला इथे कोणीतरी माझा भाऊ दिसतो बरं का, दिसतो कोणीतरी, आहे वैष्णव कोणीतरी. पण म्हणले खरं आहे का खोटा आहे कळेल आता. पहाटे जसं तो व्यक्ती उठल्याबरोबर त्यानं श्रीराम श्रीराम म्हणून जांभई दिली. उठल्याबरोबर श्रीराम हा शब्द मुखातून आला. हनुमंतराय म्हणले खरा वैष्णव बरं का, माझ्या प्रभू रामचंद्राचाच भक्त आहे. जमलं, आपला भाऊच आहे हा. कारण उठल्याबरोबर माझ्या भगवंताचं नाम घेतो म्हणजे तो अनन्य भक्त, त्याला विचारायचीच गरज नाही तुम्ही कोण आहेत. आता बस कळलं मला आता. आणि ते जसे बाहेर आले की हनुमंतरायाने त्यांना कडकडून मिठी मारली, त्यांचा खूप आदर केला. चौकशी झाली. त्याने सांगितलं मी रावणाचा भाऊ आहे, मला विभीषण म्हणतात. रावणाचा भाऊ, तुम्ही एवढे एकदम विरुद्ध. रावण माझ्या प्रभूचा विरोधक, द्वेष करणारा, शत्रू, आणि तुम्ही मात्र एवढे भगवत भक्त उठल्याबरोबर माझ्या भगवंताचं नाम घेता. म्हणले मला पहिल्यापासूनच प्रभूची खूप आवड आहे. जमलं म्हणले, मला माझा भाऊच भेटला इथं आता लंकेमध्ये. ते म्हणले तुम्ही म्हणले मी प्रभू रामचंद्राचा दूत आहे. म्हणले मला सुद्धा भाऊ भेटला इथं नाही का. मलाही खूप आनंद झाला. आता दोघेही एकमेकाचे बंधू झालेले आहेत. हनुमंतरायाने एक प्रस्ताव ठेवला बिभीषण महाराजांच्या समोर. सांगितलं महाराज, आपण दोघंजण असे दुर्भाग्यशाली भाऊ आहोत की आपले जे आई वडील आहेत ना, त्या आई वडिलापैकी एकाला आईची ओळख आहे, एकाला वडिलाची ओळख आहे. मला आईची ओळख नाही, तुम्हाला वडिलाची ओळख नाही. आता आपण असं करू ना, दोघं एकमेकामध्ये थोडंसं घेवाण देवाण करू. तुम्ही मला आईची भेट करून द्याच आणि कालांतराने मी तुम्हाला वडिलांची भेट करून देतो, प्रभू रामचंद्राची भेट करून देतो. इतके एकमेकाचे प्रेमळ भक्त. आणि कालांतराने खरंच यांनी आईसाहेबांची, सीताईसाहेबांची भेट करून दिली, तर प्रभू रामचंद्राची भेट हनुमंतरायाने त्यांना करून दिली, बिभीषण महाराजांना. इतके प्रेमळ भक्त. पण कालांतराच्या ओघामध्ये असं झालं की काल व्यतीत होत गेला, दोघंही चिरंजीव झाले भगवान रामचंद्राच्या भक्तीने. पण साधू संतांनी हनुमंतरायाला खूप मार्क दिले बा. हनुमंतरायाचा खूपच अगदी गौरव केला, फार मोठा गौरव केला. आणि बिभीषण महाराजांचा थोडासा तिटकारा केला साधू संतांनी. म्हणशी बिभीषण शहाणा. एवढ्या मोठ्या सभेत मी त्यांना तसं म्हणणार नाही, पण नाही का तिरस्कृत केलं नाही का. आपण त्यांना तसं म्हणणं योग्यही नाही, कारण ते चिरंजीव आहेत. परंतु हनुमंतरायाला मात्र सगळ्यांनी शहाणं ठरवलं नाही का. खेळिया माझी हनुम्या शहाणा न पडी काम व्यसनी रे. कामाची नाही ते क्रोधाची कैसा तेथे कैसे भांडण रे. रामगड्याची आवडी मोठी म्हणून रंगे पिणे रे. ऐक खेळिया तुझं सांगितले आयशे जाणून खेळ खेळे रे. सांगतात कामाची नाही ते क्रोधाची कैसा तेथे कैसे भांडण रे. हनुमंतराय सगळ्या शहाणे म्हणले का न पडे काम व्यसनी रे. कामच त्यांच्या ठिकाणी नव्हता. आणि ही जी निष्कामता भगवंताने दिली, प्रभू रामचंद्राने त्याला दिली, हनुमंतरायांना दिली, याच्यातूनच काय झाले की आपल्या भक्ताची भगवंताने शोभा वाढवली. कोण देते निष्कामता देवावीण भक्ता, कोण देते निष्कामता. आणि म्हणून आज आपण पाहतो बिभीषण महाराजाचं मंदिर आपल्या ऐकण्यात जवळपास कुठं भारतामध्ये सुद्धा मला वाटत नाही कुठं आहे, नाही का. जिथपर्यंत समजा तीर्थयात्रेला गेलो फिरलो, पण तिथं कुठं काय बिभीषण महाराजाचं मंदिर कुठं दिसलं नाही, नाही का. पण हनुमंतरायाचं मंदिर दिसलं नाही असं गावच नाही, नाही का. देश नाही, गावच नाही का. कोणत्याही गावात, कोणत्याही गल्ली गल्ली जाते. प्रत्येक गावामध्ये एक नवीन नगर झाले की त्या नगरामध्ये एक नवीन हनुमंतरायाचं मंदिर आणि सुंदर सुंदर मंदिरं. पुन्हा आता पहा ना, आपल्या इथं केवढं मोठं मंदिर आहे, नाही का. त्या मंदिराला तोड नाही आपल्या परिसरामध्ये, नाही का, पंचक्रोशीत कुठे. तुम्ही सांगायचं तात्पर्य असं, एवढी जी सुंदर सुंदर मंदिरं आहेत ते का हनुमंतराय निष्काम आहेत. आणि ही निष्कामता कोणी दिली, भगवंतानं दिली. म्हणून देवावीन भक्त कोण देते निष्कामता. आपल्याला जर निष्काम व्हायचं असेल तर भगवंताच्या कृपेशिवाय होता येणं शक्य नाही. निष्काम झाला तर त्रिभुवनातला एक महान व्यक्ती ठरला. त्रिभुवनातला इंद्रादिक देव सुद्धा अशा व्यक्तीचा बहुमान करतात. ज्ञानोबराय तुकोबराय यांना पाहिले की इंद्रादिक देव सुद्धा अत्यंत श्रद्धेनं हात जोडतात. हनुमंतरायाला पाहिले की इंद्रादिक देवाचे सुद्धा श्रद्धेने हात असे जुळल्या जातात, नतमस्तक होतात ते त्यांच्या पुढे. यमराज सुद्धा नतमस्तक होतात. जे यमराज आपल्याला काळाच्या पाशात बांधून घेऊन जातात, कालपाशा सहज बांधतात आपल्याला, तेच यमदूत त्यांच्या पुढे नतमस्तक होतात. यमराज नतमस्तक होतात. त्याचं कारण काय, ते निष्काम भक्त आहेत, भगवंताचे अत्यंत लाडके भक्त आहेत. पण त्यांचा आदर इंद्रादिक देवता सुद्धा करतात, यमराज सुद्धा करतात, सर्व देवता करतात. म्हणून देवावीन भक्ता कोण देते निष्कामता. शुभविले येर येरा सोने एके ठाई हिरा. विठोबा रखुमाई Hey
भक्तावीण देवा कैसे रूप घडे शिवा शोभविले येरा सोने एके ठाई हिरा देवावीन भक्ता कोड देते निष्कामता शोभविले येरा सोने एके ठाई हिरा. अभंगाच्या शेवटच्या चरणात भगवान संत शिष्य तुकोबाऱ्या सांगतात तुका मन
शोभविले कटाई वीरा वीरा सगळ्यांसाठीच बरं का, रामभाऊसाठी सुद्धा यांच्यासाठी. हां, सेवा समाप्त होत आलेली, फक्त शेवटच्या चरणाचा थोडक्यात विचार करायचा आपल्याला. भगवान संत शिष्ट तुकोबऱ्या सांगतात, तुका म्हणी बाळ माता जैसे स्नेहजाळ. माता आणि बाळ यांच्यामध्ये जसं स्नेहाचं म्हणजे प्रेमाचं जाळं जे विणलेलं असतं, प्रेमाचं जाळं असं काही गुरफटलेलं असतं की मातेविना बाळ राहू शकत नाही, बाळाविना माता राहू शकत नाही. दोघंही परस्परात इतके प्रेमानं गुंतलेले असतात. पण बाळ माता हा शब्दच वापरला बरं का. तुका म्हणी पुत्र माता जैसे स्नेहजाळ नाही म्हटले, नाही तर लग्न झाल्यावर पुत्रच असतो. आईला बाळावर तेवढंच प्रेम असतं जेवढं लहानपणी असतं, पण पुत्राला मात्र एकदा लग्न झालं की आईविषयी तेवढं प्रेम नसतं नाही का, ते प्रेम संपलेलं असतं. म्हणून ते नाही, बाळ अवस्थेमध्ये तुका म्हणी बाळ माता जैसे स्नेहजाळ शब्द तुकोबऱ्या फार जपून वापरतात नाही का. बाळ माता म्हणतात. मग बाळाचं आईवर जसं अतोनात प्रेम आणि आईचं जसं बाळावर अतोनात प्रेम. बाळाला आईशिवाय दुसरं कोणीच आवडत नाही, त्याला फक्त एक आईच माहीत असते. आमच्या साधू संतांना सुद्धा तसंच असतं. तुझी आन वाही नगा दिवराया बहु आवडशी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडशी जीवा पासोनिया. देवा तो जीवापेक्षा जास्त आवडतो, जीवापेक्षा जास्त. तुकोबऱ्या सुद्धा सांगता सर्व संगी विठाला तू एकला आवडशी. फक्त एक परमात्माच परमात्मा आवडतात. भक्तांना आवड फक्त देवाची. जसं बाळाला आवड फक्त आईची असते, तसं भक्ताला आवड फक्त देवाची. त्याला फक्त आई लागते, दुसरं काही घेत नाही का. हा, आई जवळ असेल तर दुसरं चालतं, पण आई जर नसेल ना तर दुसरं काही चालत नाही. मुरारी बापून एक प्रसंग सांगितला होता. एक मोठी यात्रा होती, त्या यात्रेमध्ये एक बाईसुद्धा यात्रेला आली. तिला यात्रेला जायचं नव्हतं, कारण थोड्या दिवसापूर्वी तिचे पती वारलेले होते, पण तिच्या मुलाने खूपच हट्ट घेतला. एकुलता एक मुलगा होता, खूप हट्ट घेतला. आई चल नवा, चल ना यात्रेला, सगळे माझे मित्र गेले, तू सुद्धा चल ना. तिला बिचारीला नाविलाज होता, परिस्थिती बिकट होती, तरी पण तिने इकडून तिकडून पैसे करून कसं तरी बाळाला घेतलं आणि यात्रेला आली. यात्रेत आल्यानंतर तिकिटाला काही पैसे खर्च झाले, परत येण्याच्या तिकिटाचे पैसे शिल्लक ठेवून यात्रेमध्ये ज्या नाना प्रकारच्या वस्तू असतात त्यातले काही खेळणे, काही खाऊ, काही त्या बाळाला घेऊन दिलं. पण पुढे गेल्यानंतर त्या बाळाने एका दुकानावर चांगला मोठं एक खेळणं पाहिलं, असं सुंदर. आई मला ते पाहिजे. आईनं सांगितलं बाळा चल लवकर, आपल्याला नाही घ्यायला जमत, ते आपल्याजवळ पैसे नाही. आई मला ते पाहिजे. रडायला लागलं ते जोरजोरात. अगोदर तर मी काही मागणार नाही म्हटलं होतं घरी, पण तिथं आल्यानंतर मात्र तो हट्ट करायला, रडायला लागला. आईनं विचार केला तर काय करू ह्याला, अगदी लोळायला लागला तो खूप जोरजोरात. ओरडे इतक्या मोठ्या बाजारात तर काय करू, सगळ्या लोकांच्या देखत तो रडत आहे. आईला आपल्या दारिद्र्याचं खूप खूप दुःख वाटलं तिला. ते म्हटले जर मी दरिद्री नसते तर माझ्या बाळाची इच्छा मी पूर्ण केली असती, पण करू काय आता. तिला रडायला आलं. त्या बाळाला खूप समजूत घातली, पण ते काय ऐकत नव्हतं. पाठीमागे श्रीमंत माणूस होता, त्यानं विचार केला आपण या बाळाला 30 रुपयाची वस्तू घेऊन द्यावी. ती आईजवळ तर काय नव्हतं, आईजवळ फक्त 7-8 रुपये होते आणि वस्तू 30 रुपयाची होती. आई काही त्याला घेऊन देऊ शकत नव्हती. श्रीमंत माणसानं विचार केला लेकरू कोणाचे असो, आपलं काय ते काय. बिचारी बाई घेऊन देऊ शकत नाही, त्या बाळाचा हट्ट आहे तर आपण द्यावं घेऊन. पण पुन्हा मनामध्ये विचार आला, यात्रेमध्ये ओळख नाही पाळख नाही, आपण जर ती वस्तू घेऊन द्यावी तर त्या बाईला काही वेगळंच मनामध्ये वाटेल. कदाचित ती म्हणेल असं ओळख नाही पाळख नाही, माझ्या बाळाला तर घेऊन जाणार नाही, असे वस्तूचं लालूच दाखवून. यात्रेमध्ये बरेचसे लफंगे असतात, असं मला ती सामान्य समजेल नाही का, कदाचित एखादा दुष्ट समजेल. मग आता द्यावं तिकडून पंचायत, नाही द्यावं तर मनामध्ये सारखं यायला, अरे गरीबाचा मुलगा आहे द्यायला पाहिजे.
पण तो त्या द्विधेमध्ये फसलेला, तो काही करत नाही काम. पुढं गेले कसं तरी आईनं त्याला रडत रडत तसंच घेतलं. पुढं गेलं की पुढं आणखीन तो रडायला लागला. ती वस्तू पाहिली की दुसऱ्या दुकानावर तीच वस्तू पाहिली की रडायला लागला. आईला नाविलाज होता. शेवटी त्यानं त्या आईनं कसं तरी समजावलं आणि पुढे गेली. यात्रेमध्ये देवाच्या दर्शनाला जायचं होतं. असं चौक होतं, इकडून तिकडून गर्दी झाली चौकामध्ये, आणि त्या गर्दीमध्ये ही बाळाला घेऊन कशी बशी पुढं जाण्याचा प्रयत्न करत होती. चौक पार करून पुढं जायचं होतं, पण धक्काबुक्कीमध्ये तिच्या हातून बाळ सुटला. बाळा बाळा म्हणेपर्यंत बाळ गेला एकीकडे, आई गेली दुसरीकडे. आता मात्र ते बाळ रडायला लागलं सारखं. आईसुद्धा रडत, इकडं माझ्या बाळाला कोणीतरी भेटून द्या, माझा एकुलता एक बाळ हो, पती गेले माझे, माझं बाळसुद्धा गेलं, मला कोणीतरी सापडून द्या माझं बाळ, मी त्याच्या विना राहू शकत नाही. बाळसुद्धा सारखं रडतं, आई आई करून जोरजोरात रडतं, माझी आई पाहिजे मला. तेवढ्यात हा जो श्रीमंत व्यक्ती होता ना, योगायोगानं त्या बाळाच्या पाठीमागे गेला होता. त्या बाळाच्या पाठीमागे गेल्यानंतर त्यानं पाहिलं हा बाळ रडत आहे. म्हणजे हा मगाशी तो खेळण्यासाठी रडणाराच बाळ आहे. ह्यानं त्याला आता प्रेमानं जवळ घेतलं. त्याच्यावर संकट आलं होतं, आई विसरली होती त्याची. त्याला प्रेमानं जवळ घेतलं, सांगितलं बाळा तुला काय पाहिजे? म्हणजे बाबा माझी आई हरवली हो, मला माझी आई सापडून द्या. म्हणजे बाळा तुझी आईसुद्धा सापडेल, काय हरकत नाही, पण मगाशी तू त्या वस्तूसाठी रडत होतास ना, ते खेळणं तुला पाहिजे होतं ना, चल ते खेळणं घेऊन देतो, तुला काय खाऊ पाहिजे तो घेऊन देतो, आणि नंतर तुझी आईसुद्धा तुला भेटून देतो, काळजी करू नको, चल. तेव्हाच तो मुलगा रडायला लागला. म्हणजे बाबा मला आता खेळणं नाही पाहिजे. म्हणजे मगाशी रडू लागलास ना खेळण्यासाठी. म्हणजे मगाशी खेळणं पाहिजे होतं, पण आई जवळ होती म्हणून खेळणं पाहिजे होतं. आता मला खेळणं नको बाबा, माझी आई मला द्या, मला आई द्या फक्त, मला दुसरं काही नको, मला फक्त माझी आई पाहिजे, मला दुसरं काही नको. आता बरं त्या बाळाला आता दुसरं काही नाही पाहिजे, काय पाहिजे? फक्त आई पाहिजे, त्याला दुसरं कोणी नाही पाहिजे. तसं आमच्या भक्तांना फक्त देव पाहिजे, दुसरं काही नाही पाहिजे, नाही का. देवाशिवाय त्यांना कशाचीच आवश्यकता नाही, देव सोडून बाकीचं काही लागत नाही, नाही का. बस परमात्मा म्हणजे परमात्मा. आणि एक दुसरी मज नाही आता, नेमिले या चित्ता पासून या पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग. मग जसं भक्ताला बाळाला जशी आईच आवडते, तसं भक्ताला सुद्धा देवच आवडतो, देवाला सुद्धा भक्तच आवडतात बरं का. आई जशी आपल्या बाळाच्या नेहमी संगतीत राहते, बाळाला सोडून तिला राहणं जराशी करमत नाही, करमतच नाही तिला बाळाला सोडून, तसं आमच्या भगवंताला सुद्धा वैकुंठात करमत नाही. नावडी वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले. देवाला ते वैकुंठ इतका सुंदर बनवलेला, पण नाही करमत तिथं. भक्ताची झोपडी जरी असली तरी भक्ताच्या झोपडीत भगवंत त्या भक्ताच्या जवळ राहतात. त्या आईचं बाळ आहे ना ती, नाही का. बाळ जिथं असेल तिथं आई असते, आणि त्या बाळासाठी किती कष्ट घेते. जशी आई बाळाची सगळी कामं करते, तशी आमचे परमात्मा सुद्धा भक्त समागमी सर्व भावी हरी, सर्व कामे करी न सांगता. जशी आई सुद्धा बाळाची सर्व कामं न सांगता करते, तसे परमात्मा सुद्धा आपल्या भक्तांची कामं न सांगता करतात. आणि म्हणून म्हणायचं तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ. बाळ आणि मातेमध्ये जसं स्नेहाचं प्रेमाचं जाळं विणलेलं असतं, अगदी तसंच ह्यांचं जाळं विणलेलं आहे. असं या दोन्ही देवभक्तांचं गोड अशा प्रकारचं चरित्र आहे. सेवा संपत आलेली आहे. जाता जाता आपण एक लक्षात ठेवायचं की आपलं आयुष्य फार थोडंसं आहे. आपलं गेलेलं आयुष्य आपल्याला सांगता येते किती गेले ते, पण उरले किती मात्र सांगता येत नाही. मला विचारलं महाराज तुमचं किती वय आहे, तर मला सांगता येईल पटकन, नाही का. 57-58 वर्ष आहे समजा. आणि उरले किती महाराज? मी तुम्हाला विचारलं तुमचं किती उरले सांगा, नाही का. कोणाला सांगता येते का? उरलं किती माहीत नाही, गेलं एवढं माहीत आहे, शिल्लक किती आपल्याला माहीत नाही. पण शिल्लक जे राहिलं असेल ते मात्र आता भगवंताला समर्पित करायचं, कारण आयुष्य फार थोडंसं आहे. चाललं आहे ना, उरलेलं सुद्धा आयुष्य क्षणाक्षणाला चाललेलं आहे. गेलं ते गेलंच, नाही का. आणि आता उरलेलं सुद्धा आयुष्य चाललेलं आहे क्षणाक्षणाला. तेही की दिवशी निघून जाईल, आपल्याला पुन्हा हाती काही राहणार नाही. यासाठी सावध व्हायचं आहे. एक हिंदी भजन म्हणून दाखवतो शेवटी आणि शिवा समाप्त करतो. आयुष्य चालले क्षणाक्षणाला, याच्यासाठी सांगतो, म्हणून सावध झालं पाहिजे. चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे. सुबह शाम और दोपहर धीरे धीरे, सुबह शाम और दोपहर धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे.
लड़कपन भी पीता जवानी भी पीती, लड़कपन भी पीता लड़कपन भी पीता जवानी भी पीती, लड़कपन भी पीता जवानी भी पीती, बुढ़ापे का होगा असर धीरे धीरे, चले जा रही है उम्र धीरे धीरे, चले जा रही है उम्र धीरे धीरे। बुढापे का होगा असर धीरे धीरे, बुढापा म्हणजे काय? म्हातारपण. त्याचा काय प्रभाव दिसतो? दात पडून जातात, केश पांढरे शुभ्र होतात, कंबर वाकायला लागते. हे सांगतात गिरे दात तेरे हुए केश उजले, गिरे दात तेरे गिरे दात तेरे हुए केश उजले, गिरे दात तेरे हुए केश उजले, झुकी जा रही है कमर धीरे धीरे, चले जा रही है उम्र धीरे धीरे, चले जा रही है उम्र धीरे धीरे। अगर चाहते हो कल्याण अपना, अगर चाहते हो अगर चाहते हो कल्याण अपना, अगर चाहते हो कल्याण अपना, जपो राम आठो पहर धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, धीरे 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 चाललेलं आयुष्य क्षणाक्षणाला आपण त्या जाणाऱ्या आयुष्याच्या सोबत बदलावं, भगवंताच्या भक्तीच्या मार्गाला लागावं, आपलं जीवन धन्य करावं. याच्यासाठी अशा प्रकारचे गोड उत्सव 12 वर्षानंतर प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा आपले गावकरी खूप कष्टाने आनंदाने उत्साहाने साजरा करत असतात. आणि यावरती तर कष्टाची परिसीमा झाली. सुरुवातीच्या दिवशी एवढा सुंदर बनवलेला मंडप, भाऊंचा फोन आला आणि मी सहज फोन केला होता, म्हणलं कसं काय चाललं काय नाही पाहावं, तर ते कळालं असं असं झालं. फार मोठी आपत्ती आली होती. नैसर्गिक आपत्ती जरी आली तरी गावकऱ्यांनी पुन्हा भगवंताच्या कृपेनं परिश्रम करून पुन्हा मंडप उभा केला, पुन्हा सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा होत आहे. आणि परिस्थितीवर मात करून भगवंताच्या कृपेनं चाललेला हा सोहळा अत्यंत आनंदात उत्साहात साजरा होत आहे. आज या सर्वांच्या, सर्व गुणीजनांच्या, त्याचप्रमाणे आपण सर्व भाविक भक्तांच्या, माता भगिनींच्या सर्वांच्या सहकार्याने झालेली सेवा भगवान रोकडेश्वरांच्या चरणी समर्पित करू, सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करू. एकदा प्रेमाने सगळ्यांनी माऊलींचं भजन टाळी वाजून म्हणायचं, सगळ्यांनी म्हणायचं ओ ज्ञानेश्वर माऊली,
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय